राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे। याचं कारण आहे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे। आपण आता नांदेड येथील शिवाजीनगर येथील त्यांच्या आनंद निलयम या बंगल्यासमोर आहोत। आपण पाहू शकतो या बंगल्यासमोर अक्षरशः शुकशुकाट आहे। इथं नेहमी या बंगल्यावर कार्यकर्त्यांची रेलचेल असणारा हा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा बंगला आहे। आपण आता या स्थितीला पाहू शकतो की या बंगल्यासमोर एकही कार्यकर्ता उपलब्ध नाही आहे। इथं सर्वीकडे शुकशुकाट आहे। एकंदरीत वर्षभरापासून अशोक चव्हाण हे भाजपामध्ये प्रवेश करण्याची चर्चा होत्या। या संदर्भात अनेक वृत्तवाहिनीमध्ये अशा बातम्या देखील आलेल्या होत्या। त्यानंतर अशोक चव्हाण यांनी भाजप प्रवेशाबद्दल कुठलंही वक्तव्य किंवा अधिकृत घोषणा केली नव्हती। त्यानंतर आज त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे आणि आज ते BJPमध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे। यशपाल भोसले, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।